आहे। आता हे पाणी कधी ओसरणार, पाण्याचा निचरा कधी होणार हे पाहणे देखील महत्त्वाचं आहे। तर दादरमधील हिंदमाता परिसरातील हे दृश्य आपण पाहतो आहोत। हिंदमाता परिसरामध्ये नेहमीच मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं असतं आणि आता देखील अशाच प्रकारे हिंदमातामध्ये पाणी साचलेलं आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। अत्यंत संथ गतीने ही वाहतूक सुरू आहे। दरम्यान सरकारी आस्थापना त्याचबरोबर खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे रस्त्यावर सध्या शांतता पाहायला मिळते। तर TV9 मराठी मुंबईतील सर्वच भागातून प्रत्येक क्षणाक्षणाची अपडेट आपल्याला देत आहे। TV9 मराठीवर मुंबईमध्ये कुठे किती प्रमाणात पाणी साचलेलं आहे, कुठले रस्ते बंद आहेत, सध्या कुठल्या भागामध्ये काय स्थिती आहे याची प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देत आहोत। त्यामुळे सध्या हिंदमातामधील ही दृश्य आपण पाहतो आहोत। हिंदमातामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। मुंबईच्या अनेक भागांमध्ये सध्या ही स्थिती आहे। कुठे गुडघ्यापर्यंत तर कुठे कमरे इतकं पाणी साचलेलं आहे। आता समुद्राची भरती ओसरली असली तरी पाण्याचा निचरा मात्र कधी होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान महापालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरलेली आहे, मात्र वरून पडणारा धुवाधार पाऊस आणि समुद्राला आलेली भरती यामुळे संपूर्ण यंत्रणा देखील हतबल झालेली आहे। तर TV9 मराठी क्षणाक्षणाची लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। मुंबईमध्ये कोणत्या भागात किती प्रमाणात पाऊस बरसतोय, कोणत्या रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे, कोणते रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर कोणत्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, नागरिकांनी काय काळजी घ्यावी याची क्षणाक्षणाची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। ही लाईव्ह दृश्य सध्या हिंदमाता परिसरातील आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी, पालिकेची यंत्रणा कामाला लागलेली आहे, मात्र तरी देखील ही यंत्रणा हतबल झाल्याचं दिसतंय, कारण रस्त्यावर पाणी आहे, समुद्राला भरती आहे आणि आकाशातून मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय। त्यामुळे मोठी अडचण ही महापालिका कर्मचाऱ्यांची झालेली आहे। जरी सक्शन पंपाने पाणी काढण्याचा प्रयत्न केला तर हे पाणी सोडायचं कुठं आणि हे पाणी जाणार कुठं हा प्रश्न त्यांच्या पुढे आहे। सध्या याच पाण्यामधून नागरिकांना वाट काढावी लागते। गुडघ्या इतक्या पाण्यामधून काही नागरिक आपल्या घरी जाताना आणि कामावर जाताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र संपूर्ण यंत्रणा हतबल झाल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय, कारण समुद्राला भरती होती, त्याचबरोबर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय आणि मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये अशाच प्रकारे पाणी साचलेलं आहे।